आणि पडलं बिडलं ना तर वाचण्याची खूप कमी शक्यता आहे, कारण डायरेक्ट उभा असा हा डोंगर आणि उंच आणि खोल अशी दरी बघायला. डोंगरांची रचना जी आहे ना अक्षरशः खूप वेगळी आहे आणि ना हा पूर्ण खडक आहे. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो मी. अक्षरशः ही माती नाही आहे, ही पूर्ण खडक आहे. तर मी कुठे उभा आहे तुम्हाला दाखवतो मी. अक्षरशः आहे ना इथे बघा, ह्या पॉईंटला असा उभा आहे आणि असं काही इथून बघायला मिळतं. खूप रिस्की पण पॉईंट आहे हा, कोणी इथे मस्ती करू नये. दाखवतो मी आता. सगळं पूर्ण आहे ना दुःखानी चादरनी आहे ना पूर्ण झाकलं गेलेलं आहे. थोडा वेळ थांबलो आणि आता काहीही दिसत नाही. आणि ह्या ज्या आहे ना ह्या पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहे. तुम्ही सातपुड्यातील पर्वतरांगा तर पाहिल्याच आहे, पण ह्या सह्याद्री पर्वतरांगा तर तिथे ना फोन लावला घरून तर फ्लॅश दाखवता येते तिकडे म्हणून असं. तर ह्या पद्धतीने इथे महाबळेश्वरमध्ये शोधत फिरावं लागतं. बघू शकता तुम्ही पूर्ण आहे ना दुःखाची चादर पसरलेली, काहीही दिसत नाही. हे लांबचा थोडं जवळ आलो आणि आता थोडंसं दिसायला लागलंय. तर इकडे आपली गाडी सापडलेली आहे आपल्याला रोडनी. तर स्वागत आहे चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे महाबळेश्वरमधील कधीच न म्हणजे खूप कमी पाहिलेले पॉईंट. तर सावित्री पॉईंट, इको पॉईंट आणि मेन म्हणजे ना आर्थूर पॉईंट, त्याला जर आपण सुसाईड पॉईंटही म्हणतो. तर चला मग ते पॉईंट बघायला जाऊ. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला दाखवतो मी. तर इथे सावित्री पॉईंटला पोहोचलेलो आहे आणि असा स्टॉल आहे इथे एंट्रीलाच, आणि इथे काय अशी पार्किंग वगैरे आहे. पण हा जो पॉईंट आहे ना हा जवळपास आहे ना इथनं महाबळेश्वरपासून आहे ना 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर खूप लांब आणि शेवटचा पॉईंट आहे. आणि एक जो आहे तो बाजूलाच मार्जोरी पॉईंट म्हणून पण आहे. असा काही इथे एक रस्ता जातो महाबळेश्वर आणि ह्या साईडनी पण एक रस्ता जातो. तर मी चाललो आहे तिकडे. इतकी गार हवा चालू आहे ना, खूप थंडी लागत आहे. जॅकेट पण आणलेलं नाही मी. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे पहिलं थंड हवेचे ठिकाण म्हटल्यावर थंडी तर राहणारच आहे. खूप जबरदस्त. आणि इथलं सीन दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, संध्याकाळची वेळ आहे आणि खूप छान असे कोकणातली लाल चिरांचं जे असते ना त्याचा रस्ता बनवलेला आहे. बघा, हे विटा असतात त्या लाल, तर त्याचा रस्ता आहे जाण्यासाठी. आणि इथलं सीन बघा तुम्ही, ती सुंदर असं पूर्ण हिरवगार आजूबाजूला आणि इथे लाल माती बघायला मिळालेली आपल्याला. तर इकडे आलो आहे पॉईंटवर आणि तुम्हाला आहे ना इथून पॉईंटवरून व्ह्यू दाखवतो का किती सुंदर असा व्ह्यू आहे. बापरे, का जबरदस्त व्ह्यू बघायला मिळाला आपल्याला ना. तुम्ही बघा, अक्षरशः आहे ना अंगावर काटे येतील. खूप हवा चालू आहे इथून आणि ते जबरदस्त डोंगर. हे बघा, कॅमेरामध्ये एवढं वाटणार नाही, पण तुम्ही ना हे बघा ती खोल वाटत आहे एकदम. सीताकाय पॉईंट पाहिली ना तुम्ही तोरणमाळचं, तर त्याच्यावरून ही जबरदस्त खोल दरी आहे. आणि हे जे डोंगर दिसत आहे ना हे अलगच आहे, खूप वेगळ्या पद्धतीचे आहे. स्टेप बाय स्टेप दिसत आहे ते, आणि हिरवेगार मध्येच असं स्टेप वेगळीच आहे. बघा, आपण आहे ना आता त्या साईडला जाऊ आणि तिथे बघू. इथे दुकान पण आहे, गॉगल वगैरे काय काय विकायला, टेडी वगैरे. खूप सुंदर वातावरण आहे. अक्षरशः खूप थंडी पण लागत आहे. दुसऱ्या साईडला येऊन गेलो आहे आणि इथे दुसरे पर्यटक पण आहे. तुम्हाला मी दाखवतो इथून कसं सीन दिसतं. रे बापरे, एक नंबर, जबरदस्त वारा आणि हे उंच उंच डोंगर बघा. सूर्यकिरण बघा त्या डोंगरावर पडत असताना कशी दिसत आहेत. खूप खोल अशी दरी आहे. इकडे सूचना वगैरे पण लावलेले आहे, माकड वगैरे वानरांपासून सावधान राहा म्हणे. खाद्यपदार्थ देण्यास म्हणजे त्यांना मनाई आहे, कारण ते आपल्यावर अटॅकही करू शकतात म्हणून. हवा बघा, अक्षरशः आहे ना हे झाडं बघा कशा हालत आहे. ते जबरदस्त हवा आहे. हा बरं का, इथे ह्या पॉईंटवरून आहे ना हवा खूप खतरनाक अशी बघायला मिळते. आणि इथून जर कोणी पडलं बिडलं ना तर वाचण्याची खूप कमी शक्यता आहे, कारण डायरेक्ट उभा असा हा डोंगर आणि उंच आणि खोल अशी दरी बघायला मिळते आपल्याला ह्या पॉईंटवरून. हे डोंगरांची रचना जी आहे ना अक्षरशः खूप वेगळी आहे. आणि ना हा पूर्ण खडक आहे. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो मी. अक्षरशः ही माती नाही आहे, ही पूर्ण खडक आहे. तर या सावित्री पॉईंटवर आहे ना हीच खासियत आहे आणि हेच बघायला मिळतं आपल्याला.
इथे आल्यानंतर आहे ना एकदम मन असं मोकळं होऊन जातं आणि तुम्हाला काय सांगू इतकी थंडगार हवा आहे. तुम्ही आहे ना महाबळेश्वरला आल्यानंतर आहे ना सावित्री पॉईंटला नक्की विजिट करा. 12-13 किलोमीटर लांब आहे, पण इकडे आल्यानंतरचं हे वातावरण जे बघायला मिळतं ना हे तुम्हाला महाबळेश्वरमध्ये नाही बघायला मिळणार. कारण तिथे पूर्ण पब्लिक आणि गाड्या घोडे सगळं बघायला मिळेल, पण ह्या पॉईंटवर आल्यानंतर आहे ना एकदम मन मोकळं होऊन जातं आणि वारा इथला तुम्ही एकदा अनुभव घेऊनच बघा. तर आहे ना आपण आता सावित्री पॉईंटवरून आहे ना इको पॉईंटला जात आहे. तर बघू तिथलाही ह्या व्हिडिओमध्ये हा पॉईंट कवर करून घेऊ, टाईम आहे तोपर्यंत. हा पॉईंटही मी पहिलं महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये दाखवला नव्हता म्हणून. तर त्या पॉईंटला आहे ना पोहोचून गेलेलो आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. इथून थोडं पार्किंग लांब लावली आहे, थोडी गाड्या खूप जास्त इथे, आणि बघणार आहे आपण तिथे काय काय कसं वातावरण आहे. सगळे पाय निघालो आहे आम्ही. इथे सगळी पार्किंग आहे, थोडंफार पाय चालत जावं लागतं. तर पॉईंटवर येऊन गेलेलं आहे. इथून आहे ना हंटिंग पॉईंट आहे, इको पॉईंट, मॅलकम पॉईंट, टायगर पॉईंट, विंडो पॉईंट आणि आर्थर सीट पॉईंट. तर हे पण जवळपास 12-13 किलोमीटरच्या अंतरावर आहे इकडे. तर इकडून आहे ना तुम्हाला दाखवतो मी. इथे असे काय स्टॉल वगैरे लावलेले आहे आणि एंट्री बघा तुम्ही. ते पूर्ण खानावळसाठी वगैरे भरपूर काय काय आहे ह्या पॉईंटला. आपण जाऊ तिकडे, पॉईंटवरून व्ह्यू घेऊ. ते ना स्लिप होण्याचे पण चान्सेस आहे बरं का पाऊस पडल्यानंतर. ना आपण इको पॉईंटला जाऊ. आता भरपूर साऱ्या पायऱ्या उतराव्या लागतात इथे. थकवून दिलेलं आहे इकडे आल्यानंतर आहे ना खूप साऱ्या. तुम्हाला दाखवतो मी असं किती पायऱ्या ह्या बघा. हा 100 नाही रे, खूप जास्त आहे. भरपूर साऱ्या पायऱ्या उतरून आहे ना फायनली आम्ही इको पॉईंटला पोहोचण्यातच आहे आता. हे बघा तुम्ही. हाय आपण होते ना पहिलं, तुम्हाला दाखवतो मी कुठे होतो ते. समोर दिसत आहे का तुम्हाला ते रेलिंग? हे बघा सावित्री पॉईंट. तर तिकडून असं काही इथे इथपर्यंत आहे ना आम्ही चालत आलेलो आहे. जबरदस्त. इथे ना इको पॉईंट इकडे, टायगर पॉईंट इथे, मॅलकम पॉईंट इथे, एकाच ठिकाणी असे भरपूर सारे पॉईंट आहे. आणि हे महाबळेश्वर पासून आहे ना लोकांना भरपूर साऱ्या माहिती नाही आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ बघून या, रस्ता विचारत या. आम्ही विचारत आलो होतो. पण आहे ना मॅलकम पॉईंटवरून आहे ना व्ह्यू बघू. इथूनही खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळालेला आपल्याला. तसेच डोंगर बघायला मिळालेले. हे बघा हा पूर्ण उभा. तर आपण आता तिकडच्या पॉईंटला जाऊ. चला तिकडे कोणता तरी पॉईंट आहे बघू. हे बघा मॅलकम पॉईंटचा व्ह्यू फ्रॉम पॉईंट लिहिलेले इथे. आर्थर सीट, तोरणागर फोर्ट, प्रतापगड फोर्ट आणि सावित्री व्हॅली. आणि असा काय व्ह्यू सुंदर वाटत आहे. तर आपण आता पुढे जाऊ. तिकडे कोणता तरी पॉईंट आहे, कारण तुम्हाला जे स्टार्टिंगला क्लिपमध्ये दाखवलं तर ते भरपूर सारे इथे पॉईंट आहे, टायगर पॉईंट वगैरे. बघूया आपण पुढे. तर बाकी सगळे राहून गेले. आम्ही पळत आलो. गुन्ही आणि चकू पण आहे. आणि आम्ही ब्लॉग शूट करण्यासाठी ना पुढे येऊन गेलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी आता अजून काय काय पॉईंट आहे इथून व्ह्यू. पण आहे ना महाबळेश्वराला आल्यानंतर आहे ना ह्या पॉईंटला नक्की विजिट करा तुम्ही. इथे हा टायगर स्प्रिंग पॉईंट आहे. हा बघा तुम्ही इथे. हे बघा टायगर स्प्रिंग पॉईंट. सोर्स ऑफ प्युअर नॅचरल वॉटर. दिस स्प्रिंग वॉटर इज कूल अँड सेफ टू ड्रिंक. तर तो बघू आपण इथे आहे कुठे तो टायगर स्प्रिंग पॉईंट. तर मला तरी वाटतं ना इथे असावा तो. तर बघा तुम्ही हे बघा. तर इथे आहे ना वाघ आहे ना, इथे टायगर आहे ना पाणी प्यायला येतो रात्रीच्या वेळेला, म्हणून हे टायगर स्प्रिंग पॉईंट म्हणून नाव दिलेलं आहे. तर असं काय पाणी येतं इथून.
इथे 12ही महिने पाणी असतं. मी पहिलं पण आलेलो इथे, पोहोचून गेलेले आता इथे बाकी लोक, आणि आम्ही ना आता पुढे जाऊ. आता वरती इथे उभा चढाव चढायचा आहे अजून पायऱ्या. तर आपण ज्या पॉईंटला आहे ना, हे जास्त लोकांना माहीत नाही, कारण हे लांबचे पॉईंट असल्यामुळे ना इथे कोणी बघायला येत नाही. तर आपण ते पॉईंट कवर करणार आहे. बघा तुम्ही, असा काही रस्ता, पूर्ण हे झाडं, तर नाक कसं वाटत आहे इथे. सुंदर वातावरण आहे. पाऊस पडलेला आहे बरं का. तर आता आहे ना आपण इथे अर्थूर सीट पॉईंटला पोहोचून गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही असा काय व्ह्यू आहे. हे जे आहे ना, हे बाकी पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट, इको मालकम, आणि हे एक सोबतच आपल्याला आहे ना आजूबाजूला बघायला मिळतात. असा काय व्ह्यू बघायला मिळतो. आणि फॅमिली आहे ते शूट करतात. बघा तुम्ही, सह्याद्री पर्वतरांग. तर इकडे आल्यानंतर आहे ना सगळ्यात आवडता पॉईंट जो आहे ना माझा, तो अर्थूर सीट पॉईंटच आहे. कारण इथून जो व्ह्यू आणि इथून जो एक्सपिरियन्स येतो ना, जबरदस्त थ्रिलर एक्सपिरियन्स आहे. मला दाखवतो मी, जसं की तुम्ही पाहिलंच पहिलं. असं आता गर्दी असल्यामुळे ना थोडा वेट करतोय मी तिकडे जाण्याचा, आणि तिथून व्ह्यू बघू आपण. तोपर्यंत त्या आजूबाजूचा व्ह्यू बघू आपण. बघा तुम्ही, आणि धुक्याची चादर पसरून गेलेली आता पूर्णपणे ना, धुक्क पसरायला लागलेलं आजूबाजूला, काहीच दिसणार नाही थोड्या वेळाने इथे. तर जबरदस्त इथे धुक्क पसरणार आहे. तर त्या पॉईंटवरून आपण व्ह्यू बघूया. किती सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो बघा तुम्ही. आणि इथे ना ह्या साईडला काही फेकलं तरी ते बाहेर फेकून देतं. आणि हे खाली जो कचरा दिसत आहे ना, बाटल्या वगैरे, तर ह्या ज्या आहे ह्या अक्षरशः खाली ज्या साईडला फेकलेल्या त्या बाहेर उडून बाहेर काढून दिलेल्या. तर इथे फेकल्यानंतर आहे ना तुम्हाला ते मध्ये जाणार नाही. आणि ही धुक्काची चादर बघू शकता तुम्ही, पूर्ण पसरून गेलेली आहे. आता इथे व्ह्यू जो आहे तो आता धुक्कट होत चाललेला आहे पूर्ण सगळीकडे. आता काहीच दिसत नाही, बघू शकता तुम्ही. हे बघा व्ह्यू, आता पूर्ण धुक्क पसरत चाललंय बरं का, खूप सुंदर असं. आता थोड्या वेळाने इथे काहीच दिसणार नाही. तर मी कुठे उभा आहे तुम्हाला दाखवतो. मी अक्षरशः आहे ना इथे बघा, ह्या पॉईंटला असा उभा आहे मी, आणि असं काही इथून बघायला मिळतं. खूप खतरनाक हवा चालू इथून, एकदम रिस्की पण पॉईंट आहे हा. कोणी इथे मस्ती करू नये. तर आहे ना तुम्हाला दाखवतो मी आता. सगळं पूर्ण आहे ना धुक्कानी चादरनी आहे ना पूर्ण झाकलं गेलेलं आहे. थोडा वेळ थांबलो आणि आता काहीही दिसत नाही. आणि ह्या ज्या आहे ना, ह्या पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहे. तुम्ही सातपुड्यातील पर्वतरांगा तर पाहिल्याच आहे, पण ह्या सह्याद्री पर्वतरांगा कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा यार. खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता, बघू शकतात तुम्ही. तर आपण आहे ना आता थोडं वरती चढून गेलो आहे पॉईंटपासनं, आणि तुम्हाला धुक्काची चादर कशी पसरलेली दाखवतो. पूर्ण काहीच दिसत नाही. आपली गाडी बी कुठे येते समजत नाही आता. बघा तुम्ही, पूर्ण धुक्क आहे, आणि गाडी आपली बघायची आता कुठे काहीच दिसत नाही. कारण लांबून कॅमेरामध्ये थोडं क्लिअर दिसत आहे, पण जर प्रत्यक्षात बघितलं तर काहीच दिसत नाही. तर तिथे आहे ना फोन लावला घरून, तर फ्लॅश दाखवताय ते तिकडे तिकडे म्हणून असं. तर ह्या पद्धतीने इथे महाबळेश्वरमध्ये शोधत फिरावं लागतं. बघू शकतात तुम्ही, पूर्ण आहे ना धुक्काची चादर पसरलेली, काहीही दिसत नाही. हे लांबचं हे फक्त कॅमेरामध्ये, कॅमेरा क्वालिटी असल्यामुळे ना तुम्हाला असं बघायला मिळतं. पण हे बघा, आता थोडं जवळ आलो आणि आता थोडंसं दिसायला लागलं. तर इकडे आपली गाडी सापडलेली आहे आपल्याला, रोडनी बघत बघत आलो. तर चला मग आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया, आणि गाडी घेऊन निघूया. आता आपल्या विल्लाला जाऊ आणि रेस्ट करू. तर महाबळेश्वरमधील सावित्री पॉईंट, इको पॉईंट आणि अर्थूर सीट पॉईंट आणि बाकी जे काय बघितलेलं आहे, तर ते कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच भन्नाट नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करून जा यार. तर भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.